उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले। बंडखोर खासदारांचं कालच लोकसभा अध्यक्षांना पत्र, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार। ठाकरेंच्या खासदारांना 15 कोटींचा ऍडव्हान्स जायचंय, त्यांनी राजीनामा द्यावा, कुणालाही सोडणार नाही। बंडखोर खासदारांना संजय राऊतांचा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर खासदार राजाभाऊ वाजेंच्या डोळ्यात अश्रू। मी कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत, पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही, वाजेंची ठाम भूमिका। पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता। निकाल बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत या, असा ओमराजेंवर दबाव, तर संजय राऊतांचा हा दावा। मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलेलो नाही, ओमराजे निंबाळकर यांचा दावा। अजूनही तुम्ही ठाकरेंसोबत आहात का, या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर निरुत्तर। यावेळी किती खोके दिले काय माहीत, पक्षात गेल्यावर कॉन्ट्रॅक्ट मिळतं, 40% कमिशन मिळतं, फक्त सत्ता मिळवणं हेच सरकारचं उद्दिष्ट, पृथ्वीराज चव्हाण यांची सडकून टीका। बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन। संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक, उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार। मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार, मी कुणासोबत हे उद्याच कळेल, जे ठाकरेंसोबत आहे ते दिल्लीत दिसतील, संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया। आम्ही अजून कुणाकडेही गेलेलो नाही, ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचीही प्रतिक्रिया। संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ, वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुखांना धमकी।